मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यास अथवा जमा होण्यास सुरुवात झाली आहे की नाही असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडत आहे। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिले की दिनांक 23 मे रोजीच एक शासन निर्णय अथवा अधिसूचना जारी करण्यात आली होती आणि या अधिसूचनेनुसार लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता बँक खात्यावरती जमा करण्यासाठी योजनेच्या मे हप्त्याकरिता 335 कोटी 70 लाख रुपये हे वर्ग करण्यात आले होते महिला व बालविकास विभागाकडे। आता हे पैसे कोण देतात? हे महाराष्ट्र राज्याच्या अर्थ विभागाद्वारे हे पैसे आपल्याला महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करतात आणि त्यानंतर महिला व बालविकास विभाग काय करतं की लाडक्या बहिणींना ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत हा लाभ जमा करते। आता 23 तारखेलाच जर शासन निर्णय अथवा अधिसूचना आली होती म्हटल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींची आशा होती की 25 तारखेपासून म्हणजेच की आजपासूनच लाडक्या बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होईल। आता हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे की नाही किंवा जमा होण्यास सुरुवात झाली असल्यास कोणत्या जिल्ह्यामध्ये अथवा विभागामध्ये हे पैशाचं वाटप सुरू आहे किंवा हे पैसे 1500 रुपयाप्रमाणे येत आहेत की 2100 रुपयाप्रमाणे येत आहेत असे देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। त्या प्रश्नांची उत्तराच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या या नवीन आणि हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरही वर्ग करण्यात आलेला नाहीये। म्हणजेच की लक्षात घ्या, आज दिनांक 25 मे रविवारपर्यंत लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आला नाही। परंतु रविवार असल्या कारणाने कदाचित आज हप्त्याचे वितरण झाले नाही, परंतु उद्यापासूनच म्हणजेच की सोमवारपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयांप्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर 26, 27, 28, 29 आणि 30 असे 4 ते 5 दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना एप्रिल महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे 1500 रुपये जमा होणार आहेत। आता यामध्ये पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या विभागामध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे? तर असं असतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वाटप करताना कोणताही विभाग अथवा जिल्हा आधी निवडला जात नाही। म्हणजेच की हप्त्याच्या वितरणासाठी संयुक्त बँक खाते असतं, ते संयुक्त बँक खात्यामध्ये महिला व बालविकास विभाग पैसे टाकतात आणि त्यानंतर हे पैसे डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतात। आता ज्या लाडक्या बहिणींना आजपर्यंत म्हणजेच की मागील 2-3 महिन्यांपासून हप्ते आले नाहीत त्यांना पुढचा हप्ता मिळणार का? तर तुमच्या अकाउंट संदर्भात असणारा अडचण किंवा तुमचा जो कुठला प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त केला असल्यास तुम्हाला नक्कीच आता मे महिन्यामध्ये ते उर्वरित देखील पैसे मिळणार आहेत आणि मे महिन्याचे देखील पैसे मिळणार आहेत। परंतु तुमचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसेल किंवा तुमची अडचण दूर झाली नसेल तर तुम्हाला येणारा मे महिन्याचा हप्ता देखील मिळणार नाही। आता 2100 रुपयाबद्दल काय? 2100 रुपये कधीपासून मिळणार? तर 2100 रुपयाबद्दल अद्यापही राज्य सरकारच्या वतीने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही। याबद्दल बोलताना आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की 2100 रुपयाचा निर्णय आम्ही 100% करणारच आहोत, परंतु 2100 रुपयाचा निर्णय हा राज्याची सर्व आर्थिक स्थिती पाहूनच करावा लागतो। त्यासोबतच आपण पाहिलं की अनेक लाडक्या बहिणींनी योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे देखील आढळून आले होते। त्यामुळेच सर्व प्रकारची पुनर्तपासणी असेल, ही पुनर्तपासणी अथवा पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राज्य सरकार त्या ठिकाणी 2100 रुपयाचा निर्णय घेऊ शकेल असे देखील महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले आहे। आता ज्या महिला या पुनर्तपासणीमध्ये अथवा पडताळणीमध्ये बाद होतील त्यांना देखील यापुढे मे महिन्याअंतर्गत पैसे जमा केले जाणार नाहीत आणि त्यामुळेच हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत। ज्या महिलांनी आपल्या असणाऱ्या अडचणी दूर केल्या आहेत त्यांना मे महिन्याअंतर्गत देखील पैसे जमा होणार आहेत। ज्यांना एप्रिल महिन्यापर्यंत व्यवस्थित पैसे जमा होत आले आहेत त्यांना देखील मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहेत। आता यामध्ये काही महिलांचं मत होतं की आम्हाला एप्रिल महिन्याचा अथवा मे महिन्याचा हप्ता हा वेगळ्या बँक अकाउंटमध्ये गेला। तर मित्रांनो लक्षात घ्या, हे पैसे जमा होतात, हे पैसे हे डीबीटी मार्फत जमा होतात। डीबीटी म्हणजे काय असतं की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, म्हणजेच की तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती हे योजनेचे पैसे ट्रान्सफर सरकार करतं। यासाठी तुम्ही कोणतं बँक अकाउंट दिलं हे सरकार पाहत नाही, तर तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे हे सरकार पाहत असतं। मग जर तुम्हाला दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ते दुसरे बँक खाते आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे पाहिजे आहेत ते खातं तुमचं आधार डीबीटी अथवा आधार सीडिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मिळणारा पुढचा लाभ हा त्या बँक खात्यामध्ये जमा होईल ज्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे आहेत। ही एक महत्त्वाची प्रक्रिया असणार आहे आणि ही प्रक्रिया तुम्ही लक्षात घ्यायची आहे। बाकी ज्यांना सुरळीत पैसे येत आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील
येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार आहे। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आपल्या हक्काच्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।